नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी राज्यसभा पूर्व परीक्षा 2024 किंवा कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांच्या प्रश्नातून चर्चा करणार नाहीये। तर आज आपण या ठिकाणी राज्यसभा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 प्रश्नातून या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नक्कीच आपल्याला आपल्या व्हिडिओच्या थंबनेलवरून हे लक्षात आलं असेल की आजचा आपला चर्चेचा विषय नेमका काय आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आयोगाने म्हणजेच एमपीसीने राज्यसभा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 पासूनचा जर विचार केला तर या ठिकाणी आपलं जे काही परीक्षेचं स्वरूप आहे, विशेषतः राज्यसभा मुख्य परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते चेंज केलेलं आहे, बदललेलं आहे। आणि आगामी कालखंडात राज्यसभा 2025 ची जी काही एक्झाम आहे म्हणजे राज्यसभा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 चा आपण जेव्हा विचार करूया तर त्यामध्ये राज्यसभा मुख्य परीक्षा 2025 चं जर आपण स्वरूप पाहिलं तर ते वर्णनात्मक स्वरूप असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप असणार आहे। आज पाहतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2024 पर्यंत या ठिकाणी आपण राज्यसभेची पूर्व आणि मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात या ठिकाणी दिलेली आहे किंवा देणार आहोत। तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राज्यसभा पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा 2024 चा हा जो काही अटेम्प्ट आहे तर हा आपला या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपातला किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातला शेवटचा अटेम्प्ट असणार आहे, हे आपण जाणून असाल। पण आगामी कालखंडात राज्यसभा 2025 ची जी काही एक्झाम आहे ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपात असणार नाहीये, तर ती फक्त पूर्व परीक्षेच्या पातळीवर वस्तुनिष्ठ स्वरूपात असेल, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असेल। मात्र मुख्य परीक्षा जी काय आहे ती वर्णनात्मक स्वरूपात किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात असणार आहे, हे आपल्याला सर्वांना माहित असावं। तर आजचा आपला विषय जो काय आहे तो राज्यसभा मुख्य परीक्षा 2025 प्रश्नातून असणारे जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप आहे, तर त्या अंतर्गत सामान्य अध्ययन किंवा वैकल्पिक विषय या अर्थाने या वर्णनात्मक स्वरूपाचा विचार आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आतापासूनच राज्यसभा 2025 प्रश्नातून असणारी जी काही तयारी आहे ती सुरू करणं अपेक्षित आहे। का? कारण की जर का जे कोणी राज्यसेवेची तयारी करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना पुन्हा राज्यसेवा करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं हे मुख्य परीक्षेचं वर्णनात्मक स्वरूप हे नवीन असणार आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहिती असणार नाहीत आणि मग अशा वेळेस आपल्याला याचं योग्य मार्गदर्शन आवश्यक असणार। तर या दृष्टीनेच आज आपण आपला हा व्हिडिओ जो काय तो राज्यसभा 2025 नंतरून या ठिकाणी विचार घेतोय आणि यातल्या वर्णनात्मक स्वरूपावर या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करतोय। मग आता पहा की हे वर्णनात्मक स्वरूप किंवा हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप पाहत असताना त्याचा संबंध ऑब्व्हियसली या ठिकाणी युपीसीच्या अंतर्गत जशा पद्धतीने वर्णनात्मक स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे राज्यसभा एक प्रकारे युपीसीच्या मुख्य परीक्षेमध्ये किंवा संघ लोकसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे काही वर्णनात्मक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं तशाच प्रकारचं वर्णनात्मक स्वरूप महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने सुद्धा स्वीकारलेलं आहे। त्यामुळे वेगळं काही त्याच्यामध्ये या ठिकाणी स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता शकणार नाही। पण जरी ते वेगळं नसलं तरी राज्यसेवा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ते नवीन असणार आहे, हे निश्चितपणे इथं मान्य करायला काय हरकत नाही। कारण की जे विद्यार्थी आज पाहतो राज्यसेवेची तयारी ही पूर्व असो किंवा मुख्य परीक्षा असो ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर करता आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आता हे राज्यसभा मुख्य परीक्षेचं वर्णनात्मक स्वरूप हे निश्चितच नवीन असणार आहे। अर्थात त्यामुळे या ठिकाणी या सर्व दृष्टिकोनातून आपली तयारी आजपासूनच सुरू असणं आवश्यक आहे, आतापासूनच सुरू करणं आवश्यक आहे। तर त्यामुळे या सर्व अर्थाने आज आपण या ठिकाणी आपल्या या लेक्चरचा विषय, आपल्या या व्हिडिओचा विषय आज या ठिकाणी सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयक मार्गदर्शन हे जे राज्यसभा 2025 मधून आवश्यक आहे तर त्या दृष्टीने या मुख्य परीक्षेच्या स्वरूपाच्या दृष्टीने विचार करणार आहोत। तर मग विचार घ्या की राज्यसेवा 2025 ची जी काही असणारी एक्झाम आहे ती एक्झाम पूर्व परीक्षेच्या पातळीवर या ठिकाणी वेगळी आहे का? तर नाहीये। पूर्व परीक्षेच्या पातळीवर जो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी आता राज्यसेवेला आपल्याला पाहायला मिळतो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी राज्यसेवा 2025 मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर आपला जो काही राज्यव्यवस्था हा जो काही घटक आहे किंवा आपला जो काही इंडियन पॉलिटी हा जो काही घटक आहे याचा विचार जर केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये सुद्धा आता जे घटक या ठिकाणी राज्यसेवेमध्ये आपण अभ्यासतो राज्यव्यवस्थेचे तेच घटक आपल्याला पुढेही आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्यामुळे त्यामध्ये खूप मोठा फरक केला गेलेला आहे किंवा खूप मोठा फरक झालेला आहे असं म्हणता शकत नाही, कारण की त्यामध्ये कसल्याही प्रकारचा घटक आणि उपघटकांच्या पातळीवर फरक केलेला अशाचा भाग नाही। तर या अनुषंगाने राज्यव्यवस्था घटकाची जेव्हा आपण चर्चा करतो राज्यसभा पूर्व परीक्षा 2025 सेशनने तर आपण पाहू शकता या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आपल्या राज्यसभा पूर्व परीक्षा 2025 मध्ये असणार आहे तर तो जो आहे तो आत्ताच्याच घटक उपघटकावर आधारित असणार आहे। म्हणजे जे काही तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे घटक म्हणून राज्यव्यवस्था घटकाचे घटक उपघटक अभ्यासलेले आहेत तर तेच घटक उपघटक आपल्याला राज्यसभा पूर्व परीक्षा 2025 मध्ये पण अभ्यासायचे आहेत। मग ज्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र या दृष्टिकोनातून असणारं राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न
इत्यादी असा हा जो काही अभ्यासक्रमाचा भाग आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये पण असणार आहे. मग आता आपल्याला माहित असेल की या ठिकाणी बहुतांश विद्यार्थी हे भारतीय राज्यव्यवस्था किंवा इंडियन पॉलिटीचा अभ्यास करत असताना हे जे काही संबंध घटक किंवा उपघटक आहेत ते अभ्यासतात. पण बहुतांश विद्यार्थ्यांकडून मी अजूनही सांगतो की हे शेवटचे जे 2 घटक आहेत, विशेषतः सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न, हे जे काही 2 घटक आहेत ते सहसा या ठिकाणी अभ्यासले जात नाहीत. किंबहुना अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत सुद्धा नसतं की राज्यव्यवस्था या घटकाअंतर्गत या ठिकाणी सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न हे 2 घटक सुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे किंवा अभ्यासाला आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांचा समज असा असतो की इंडियन पॉलिटीचा अभ्यास करत असताना फक्त राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन किंवा एक प्रकारे या ठिकाणी जे काही संवैधानिक पातळीवरच्या असणाऱ्या घटनावस्ती आहेत एवढ्या पुरतच या ठिकाणी हा जो काही अभ्यासक्रम आहे तो मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न बहुतांश विद्यार्थी करतात. पण जेव्हा या ठिकाणी एखादा प्रश्न सार्वजनिक धोरण किंवा मानवी हक्कांच्या रचनातून विचारला जातो तर त्यावेळेस मग या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या प्रश्नांना टॅकल करणं हे या ठिकाणी अवघड जातं. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करू तेव्हा राज्यव्यवस्था या घटकांतर्गत, इंडियन पॉलिटी या घटकांतर्गत हे सर्वच उपघटक आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. विशेषतः राज्यशास्त्र व प्रशासन. आता ज्यावेळेस आपण राज्यशास्त्र व प्रशासन असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी राज्यशास्त्र व प्रशासन या रचनातून विचारल्या जाणाऱ्या संबंध प्रश्नांची तयारी करणं हे अपेक्षित आहे. विशेषतः राज्यशास्त्र असं म्हटल्यानंतर या ठिकाणी थेरॉटिकल भाग या पातळीवर येऊ शकतो का, तर निश्चितपणे यायला काही हरकत नाही, कारण की राज्यशास्त्र एक शास्त्र सुद्धा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यशास्त्रीय रचनातून थेरॉटिकल पातळीवर तशा प्रकारचे प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितच वाव आहे. तर त्यामुळे या ठिकाणी असं जर समजा आयोगाकडून विचारलं गेलं की एक प्रकारे सत्ता विभाजनासंबंधीचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत नेमका कोणी मांडलेला होता, कारण की हा प्रश्न मागे राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर किंवा मुख्य परीक्षेच्या पातळीवर सुद्धा या प्रश्नाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत हा नेमका कोणी मांडलेला होता असा प्रश्न जर विचारला गेला तर निश्चितपणे त्याचा संबंध जो काय तो आपण या ठिकाणी राज्यशास्त्राशी जोडू शकतो, कारण की सत्ता विभाजनाचा सिद्धांत जो काय आहे तो मॉन्टेस्क्यूने मांडलेला होता आणि एक प्रकारे 1748 साली द स्पिरिट ऑफ लॉज या आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून मॉन्टेस्क्यूने या सत्ता विभाजनाच्या सिद्धांताची चर्चा जी काय ती सर्वप्रथम केलेली होती. तर त्यामुळे या ठिकाणी राज्यशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला जर का अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर ते काही नवीन असणार नाहीये, ते निश्चितपणे आयोगातून विचारलं जाऊ शकतं. किंबहुना प्रशासन या पातळीवर प्रशासकीय दृष्टिकोनातून सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आयोगातून विचारले गेलेले आहेत. जर आपण प्रश्नामध्ये का चालून पाहिले आहे तर प्रशासनाच्या स्तरावर सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे विचारले जातात. जसं मागे एकदा या ठिकाणी एक प्रकारे प्रधानमंत्री ऑफिस किंवा पीएम ऑफिस बद्दल प्रश्न आयोगाने विचारलेले होते किंवा केंद्रीय सचिवालयाबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले होते, मंत्रिमंडळ सचिवालयाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे प्रशासन या घटकाच्या रचनेतून जर प्रश्न विचारला गेला तर या सर्व पातळीवर या ठिकाणी प्रश्न विचारायला निश्चितपणे आयोगाला वाव आहे. एक प्रकारे महाराष्ट्राच्या पातळीवर मुख्य सचिव किंवा राज्य सचिवालय याही बाबतीत जर प्रश्न विचारला तर ते काही नवल असणार नाहीये. प्रशासन म्हटल्यानंतर या सर्व बाबतीत प्रश्न विचारायला निश्चितच आयोगाला वाव आहे. त्याचबरोबर संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न. तर आता पहा की हे उर्वरित जे काही घटक आहेत त्या घटकांचा जर आपण विचार केला तर संविधानावर अनेक प्रकारचे प्रश्न आज तो आयोगाने विचारलेले आहेत. ते कशा प्रकारचे विचारले जातात, मग ते मूलभूत हक्कांविषयी रिलेटेड असतात का, मार्गदर्शक तत्वांच्या दृष्टिकोनातून असतात का, मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवर असतात का, किंवा भारतीय राज्यघटनेच्या एकंदरीत निर्मिती प्रक्रियेवर किंवा राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवर, राज्यघटनेच्या सरनाम्यावर अशा अनेक पातळीवरचे प्रश्न संविधानिक दृष्टिकोनातून आयोगातून विचारले जातात. त्याची आपली तयारी असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर राजकीय प्रणाली किंवा राजकीय व्यवस्था जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आपल्याकडे शासनाच्या 3 अंगांच्या पातळीवर पाहायला मिळतं. मग एक प्रकारे केंद्रीय कायदे मंडळ असेल, घटक राज्य विधिमंडळ असेल, केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल, घटक राज्य कार्यकारी मंडळ असेल किंवा संघ न्याय यंत्रणा किंवा घटक राज्यात असणारे उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयाचे स्वरूप असेल, तर या सर्व अनुषंगाने राजकीय प्रणालीविषयी सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारले जातात आणि ते निश्चितपणे आपण तयारी ठेवणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था की ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही संस्थांचा विचार आपल्याला करता येऊ शकतो, तर अशा या पंचायत राज आणि नगर प्रशासनाविषयी सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न जे काय आहेत ते विचारले जातात आणि त्याची आपल्याला तयारी ठेवणं हे आवश्यक आहे. आता मी ज्या घटकाबद्दल बोलत होतो की सार्वजनिक धोरण किंवा मानवी हक्क विषयक प्रश्न, तर या सार्वजनिक धोरण आणि मानवी हक्क विषयक प्रश्न या रचनातून एखादा तरी प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जातो. म्हणजे सार्वजनिक धोरणाविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मानवी हक्कांच्या रचनातून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं मागे आयोगाने आपल्या लोकसंख्या धोरणाविषयी प्रश्न विचारला होता. म्हणजे एक प्रकारे भारतामध्ये आज पाहतो या ठिकाणी 2 वेळा लोकसंख्या विषयक धोरण या ठिकाणी विचार घेतला गेलेला आहे आणि मग त्या रचनातून निश्चितपणे प्रश्न आयोगाने विचारलेला आहे किंवा युवा विषयक धोरणाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत
किंवा एक प्रकारे शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षणविषयक धोरणाविषयी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. म्हणून युवा धोरण असेल, शिक्षणविषयक धोरण असेल, औद्योगिक धोरण असेल, आर्थिक धोरण असेल किंवा लोकसंख्या विषयक धोरण असेल अशा किंवा महिला विषयक धोरण असेल, तर अशा अनेक प्रकारच्या धोरणांविषयी आयोगाकडून प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न ऑब्व्हियसली या ठिकाणी एक प्रकारे सार्वजनिक धोरणाविषयीचे असतात असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर मानवी हक्क विषयक प्रश्नांचा विचार केला तर ऑब्व्हियसली या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या बाबतची रचना किंवा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या बाबतचे प्रश्न असतील, तर अशा अनेक प्रकारचे प्रश्न किंवा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय बालहक्क आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपल्याला या मानवी हक्काचा विचार करणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आयोगाकडून प्रश्न हे विचारले येतात. तर त्यामुळे सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न या टॉपिकची चर्चा करत असताना, या उपघटकांची या ठिकाणी तयारी करत असताना आपण या संबंध प्रश्नांचा मागच्या प्रश्नपत्रिकांच्या पातळीवर जर आढावा घेतला तर त्या प्रश्नांचा नेमका एरिया कोणता आहे, त्या प्रश्नांचा संदर्भ नेमका कोणता आहे हे आपल्याला सहज पद्धतीने लक्षात येऊ शकेल. तर मित्रांनो, हे थोडक्यात मी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवरचा संदर्भ जो काही दिलेला आहे की जो 2025 मध्ये पण आजच्या पद्धतीचा असणार आहे. पण जेव्हा आपण आता पुढे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने विचार करतो तर त्यावेळेस या ठिकाणी जे काही वर्णनात्मक स्वरूप या ठिकाणी आपण विचारात घेतो, त्या वर्णनात्मक स्वरूपाचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की हे जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे ते एकंदरीत किंवा या वर्णनात्मक स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे वर्णनात्मक स्वरूप नेमकं कसं असणार आहे, हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप नेमकं कसं असणार आहे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश टाकण्याची गरज आहे. तर या वर्णनात्मक स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे ते सामान्य अध्ययन सारखा पेपर असो किंवा एक प्रकारे वैकल्पिक विषयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा पेपर असो, तर या दोन्ही प्रकारच्या पेपर्समध्ये आपल्याला या ठिकाणी वर्णनात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. का? कारण की जर का आपण या एकंदरीत 2025च्या मुख्य परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर निबंधाचा सुद्धा आपल्याकडे एक पेपर आहे, 4 GS असणार आहेत, एक वैकल्पिक विषय असणार आणि वैकल्पिक विषयाचे पुन्हा 2 या ठिकाणी एक प्रकारे पेपर असणार आहेत. म्हणजे टोटल 9 पेपर की ज्या 9 पेपरमध्ये पहिले 2 पेपर जे आहेत ते मराठी आणि इंग्रजी की जे क्वालिफाईंग पेपर आहेत की जे प्रत्येकी 300 मार्कांचे आहेत आणि उर्वरित जे काही 7 पेपर आहेत की जे 7 पेपर प्रत्येकी 250 मार्कांचे आहेत की ज्यामध्ये एक पेपर जो काय तो निबंधाचा आहे, 4 जे आहे ते GST पेपर आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी उर्वरित जे काही 2 पेपर आहेत ते वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असणार. तर असे टोटल 9 पेपर आहेत, पण 9 पैकी फक्त 7च पेपर की जे या ठिकाणी अनिवार्य पेपर म्हणून असणार आहेत. जे काही पहिले 2 पेपर 300 मार्कांचे आहेत ते भाषा विषयाचे असणार आहेत आणि ते क्वालिफाईंग असणार आहेत. तर मग त्यामुळे या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला सामान्य अध्ययन, निबंधाचा पेपर आणि वैकल्पिक विषय या संबंध पातळीवर या एकंदरीत वर्णनात्मक स्वरूपाचा विचार करण्याची गरज आहे. भाषा विषयाच्या पातळीत सुद्धा वर्णनात्मक स्वरूपच असणार आहे, पण या ठिकाणी भाषा विषय हे जे काय आहे ते एक प्रकारे क्वालिफाईंगचे पेपर आहेत. खऱ्याने आपल्याला अनिवार्य पेपरमध्ये स्कोर करायचा आहे, तर त्यामुळे या ठिकाणी या अनिवार्य पेपरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी निश्चितपणे हे वर्णनात्मक स्वरूप अधिक महत्वाचं असणार आहे. तर त्यामुळे सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय या दृष्टीने असणार हे वर्णनात्मक स्वरूप या ठिकाणी आपण तयार ठेवणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने नेमकी काय तयारी करावी लागेल, त्याच्यामध्ये नेमकं काय असू शकणार आहे, कसं स्वरूप हे असू शकतं याचा आढावा आपण पुढे घेऊया. तर पहा की पुढे मी यालाही प्राधान्य दिलेलं आहे की सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या पेपरची उत्तरे इंग्रजी आणि मराठी माध्यमातून लिहिणे अपेक्षित असणार. माझं पहा की ऑब्व्हियसली या ठिकाणी आपल्याकडे हे जे काही वर्णनात्मक स्वरूप आहे ते स्वीकारलेलं असल्यामुळं इथं 2 पर्याय आयोगाने तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत की पेपर हा सामान्य अध्ययनाचा असू द्या नाहीतर वैकल्पिक विषयाच्या दृष्टीने असू द्या, तुम्हाला त्याबाबत जे काय वर्णनात्मक स्वरूपात उत्तर लिहायचं आहे तर ते लिहित असताना इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून लिहिणं हे अपेक्षित असणार आहे. तर मग आता इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून लिहिणं हे अपेक्षित असणार आहे असा जरी उल्लेख केला असला तरी तुम्ही आपण या ठिकाणी या मुख्य परीक्षेची जी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा सूचना ज्या आहेत त्या आयोगाच्या जर पाहिल्या तर त्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे आयोगाने की ज्या वैकल्पिक विषयांच्या समोर या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी असा उल्लेख केलेला असेल, म्हणजे माध्यम म्हणून मराठी आणि इंग्रजी असा उल्लेख केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मराठी अथवा इंग्रजी या दोन्ही पैकी एका लँग्वेज मधून किंवा एका माध्यमातून त्या संबंधित वैकल्पिक विषयाची पेपरची उत्तर जी काय ती लिहू शकता. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची सूचना पण या ठिकाणी आयोगाने दिलेली आहे, ती म्हणजे कोणती की ज्या विषयांच्या समोर म्हणजे ज्या वैकल्पिक विषयांच्या समोर माध्यम म्हणून फक्त इंग्रजीचा उल्लेख आहे, जसं जर इंग्रजी साहित्याचा जर तुम्हाला पेपर
वैकल्पिक विषय म्हणून निवडायचं असेल तर ऑब्व्हियसली ते इंग्रजी साहित्याचं जे काही वर्णनात्मक उत्तर आहे ते तुम्हाला इंग्रजी भाषेतच लिहावं लागणार आहे. किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे जे विषय आहेत, म्हणजे बॉटनी सारखा विषय असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सायन्स बॅकग्राऊंडचा विषय असेल तर त्या प्रकारच्या विषयांची जी काही उत्तर आहे ती तुम्हाला इंग्रजीतच लिहावी लागणार आहेत. कारण की अशा विषयांच्या समोर आयोगाने माध्यम म्हणून फक्त इंग्रजीचाच उल्लेख केलेला आहे. तर त्यामुळे भलेही सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या पेपरची उत्तरे आपण इंग्रजी आणि मराठीमधून लिहिणार असलो तरी या ठिकाणी पेपर आपल्याला जो काही परीक्षेचा फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यापूर्वी याबाबतचं जे काही प्राधान्य आहे ते प्राधान्य तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे जर का आपल्याला वर्णनात्मक स्वरूपातलं उत्तर हे मराठीतून लिहायचं असेल तर तशा प्रकारे तुम्ही आयोगाला या फॉर्म भरत असताना कळवणं अपेक्षित आहे. आणि जर का आपलं उत्तर त्याचं इंग्रजीत लिहायचं असेल तर तशा प्रकारे तुम्ही त्या प्राधान्याचा विचार जो आहे तो फॉर्म भरत असताना करू शकता. तर त्यामुळे सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयाच्या पेपरची उत्तरे ही इंग्रजी आणि मराठी माध्यमातून लिहिणं अपेक्षित असणार आहे. हाही एक महत्वाचा भाग आहे. आता नेमकं या सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या वर्णनात्मक पेपरद्वारे उमेदवाराची नेमकी कोणती बाब तपासली जाणार आहे, उमेदवाराच्या माध्यमातून नेमकी कोणती अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. तर या ठिकाणी सामान्य अध्ययन असो किंवा वैकल्पिक विषय असो अशा प्रकारच्या या दोन्ही पेपर्समध्ये वर्णनात्मक स्वरूप ठेवण्यामागचा आयोगाचा नेमका हेतू काय आहे किंवा आयोगाला नेमकी विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहे याचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की या सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय या दोन्ही पेपरद्वारे उमेदवाराची त्या पेपरमधील किंवा त्या विषयातील उल्लेखित घटक उपघटक याशी संबंधित विषयाला समजून घेण्याची क्षमता पाहणे. आता उल्लेखित घटक उपघटक या दृष्टिकोनातून जी काही क्षमता आहे ती क्षमता समजून घेणे किंवा समजून घेण्याची क्षमता पाहणे हा जो काही उल्लेख केलेला आहे तो काही उगाचच केलेला नाहीये. कारण की जे काही अनेक घटक उपघटक या सामान्य अध्ययन किंवा वैकल्पिक विषयामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाच्या अंतर्गत असणार आहेत तर त्या संबंध विषयांच्या बाबतची जी काही विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. जर का तो या ठिकाणी या संबंध घटक आणि उपघटकांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून आपलं उत्तर जर मांडू शकत असेल, उत्तर जर देऊ शकत असेल तर निश्चितपणे त्याची जी काही मूल्यमापन आहे किंवा त्याची जी काही क्षमता आहे ती त्यातून दिसून येऊ शकणार आहे. एवढंच नव्हे तर त्या विद्यार्थ्याची विश्लेषण क्षमता, अनालिसिस जे काही आहे ते सुद्धा त्याचं कसं असणार आहे याचाही आयोगाला इथं अभ्यास करता येऊ शकतो. आयोगाला इथं या ठिकाणी त्याची जाणीव करून घेता येऊ शकते. म्हणून अशा प्रकारच्या घटक उपघटकातील असणारी विश्लेषण क्षमता समजून घेणे किंवा एक प्रकारे घटक उपघटकांच्या बाबतची त्यांची पात्रता समजून घेणे, संकल्पना समजून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे का हेही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता संकल्पना समजून घ्यायची क्षमता म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपल्याला संकल्पनाच या ठिकाणी योग्य पद्धतीने समजले नसतात आणि मग अशा वेळेस त्या संकल्पनाविषयी जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला या ठिकाणी ते माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे आता पहा की जिल्हाधिकारी पदाची जी काही जबाबदारी आहे ती स्वातंत्र्योत्तर कालखंडात वरचेवर वाढत गेली आणि त्या जिल्हाधिकारी पदाच्या वाढत गेलेल्या जबाबदारीमुळे जिल्हाधिकारी पदाचं असणारं महत्व जे काय आहे ते पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे की काय असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर आपण त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे जिल्हाधिकारी पदाची स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विकासाच्या पातळीवरची जबाबदारी जी काय आहे ती अधिकाधिक वाढत गेली आणि त्या वाढत जाणाऱ्या जबाबदारीमुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी पदाचं असणारं महत्व हे कमी झालेलं आहे. हे जर का आपल्याला या ठिकाणी समजावून सांगा म्हटलं तर ते आपल्याला योग्य पद्धतीने सांगता आलं पाहिजे आणि त्याकरता आपल्याला पहिल्यांदा ही संकल्पना समजली पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्याची नेमकी बदललेली भूमिका आहे, बदलती जी भूमिका आहे ती नेमकी या ठिकाणी कशी बदल दिलेली आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात विकासाच्या प्रक्रियेमध्ये. तर मग अशा वेळेस या ठिकाणी ही संकल्पना जर आपल्याला योग्य पद्धतीने समजलेली असेल तर मग आपण त्याचं योग्य जे काही उत्तर आहे ते देऊ शकतो. म्हणून संकल्पना समजून घेण्याची क्षमता या उमेदवाराची पाहणे हाही या वर्णनात्मक स्वरूपाचा भाग आहे किंवा वर्णनात्मक स्वरूपाचा हेतू आहे. टीकात्मक आणि मूल्यमापन क्षमता पाहणे. आता विद्यार्थ्याची टीकात्मक आणि मूल्यमापन क्षमता पाहणे हे सुद्धा समोर ठेवून हे वर्णनात्मक स्वरूप आपण स्वीकारलेलं आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. का? कारण की टीकात्मक आणि मूल्यमापन क्षमता म्हणजे काय तर एखाद्या विषयाकडे एखाद्या प्रश्नाकडे तुम्ही टीकात्मक दृष्टिकोनातून कसं पाहता त्याचं मूल्यमापन नेमकं कसं करता. कारण की ही टीकात्मक मूल्यमापन करत असताना किंवा टीकात्मक परीक्षण करत असताना आपलं जे काही मत आहे ते मग ते सकारात्मक असू द्या नाही तर नकारात्मक असू द्या ते सकारात्मक नकारात्मक स्वरूप जे काय आहे किंवा सकारात्मक नकारात्मक जे काही मत आहे ते मत या ठिकाणी कशा पद्धतीने उमटतं, कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही त्याच्या बाबतीत प्रेझेंट करता या सर्व दृष्टिकोनातून सुद्धा हा जो काही वर्णनात्मक भाग आहे तो महत्वाचा आहे. तर त्यामुळे टीकात्मक आणि मूल्यमापन क्षमता पाहणे हा सुद्धा या वर्णनात्मक स्वरूपाचा मुख्य हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. एवढंच नव्हे
तर पुढे चालून जर आपण विचार केला तर सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या वर्णनात्मक स्वरूपाद्वारे उमेदवाराकडून ही सुद्धा अपेक्षा ठेवली गेलेली आहे की त्याने त्या पेपरमधील घटक उपघटक यातील अभ्यासक्रमानुसार सद्यस्थितीतील काही घटनांचा अभ्यास केलेला आहे का नाहीये याच्यावर सुद्धा प्रकाश टाक. कारण की आपल्याला माहित असेल की भारतामध्ये सध्या जर आपण विचार केला तर नवीनच निवडून आलेलं जे काही तिसऱ्यांदा मोदी सरकार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. पण मागच्या 2 निवडणुकांचा विचार करता सध्याच्या आलेलं जे काही एनडीए सरकार आहे, मी एनडीए सरकार याकरता म्हणतोय कारण की मोदी आणि मोदींच्या भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त होऊ शकलं नाही आणि एक प्रकारे या तिसऱ्या वेळी भलेही या ठिकाणी मोदी हे पंतप्रधान झालेले असले तरी त्यांना स्पष्ट बहुमता अभावी या घटक पक्षांच्या आधारावर एनडीएचं सरकार स्थापन करण्याची मजबुरी आलेली आहे. तर मग एकंदरीत असा जो काही बदल भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये झालेला आहे तर तो पाहता या ठिकाणी भारताची लोकशाही कुठेतरी या ठिकाणी बदलत चाललेली आहे का या दृष्टीने जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर निश्चितपणे याबाबतचं उत्तर आपल्याला हे सद्यस्थितीच्या आधारावर देताना येणं अपेक्षित आहे. का? कारण की मागच्या 2 कालखंडामध्ये मोदींची असणारी जी लोकप्रियता होती ती लोकप्रियता या एकंदरीत तिसऱ्या टर्ममध्ये का कायम राहू शकली नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी राम मंदिर सारखा मोठा इश्यू किंवा मोठा निर्णय किंवा एक प्रकारे राम मंदिर सारखं या ठिकाणी मंदिर जे आहे ते बांधलेलं असताना सुद्धा अयोध्येमध्ये भाजप सारख्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. तर हे जे काही या ठिकाणी धार्मिक राजकारण जे भाजप आजपर्यंत एक प्रकारे करत आलेली होती तर त्या धार्मिक राजकारणाला शह देण्याचं काम भारतातल्या जनतेनं या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून केलेलं आहे हेही इथं सांगणं काय हरकत नाही. तर त्यामुळे सद्यस्थितीत घडणाऱ्या घटना मग त्या राष्ट्रीय स्तरावरच्या असोत किंवा राज्य स्तरावरच्या असोत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असोत हे GS2च्या बेसिसवर आपल्याला निश्चितपणे विचारायला आयोगाला वाव आहे. तर त्यामुळे या ठिकाणी अशा सद्यस्थितीच्या घटनांचा अभ्यास विद्यार्थ्याकडून नेमका कसा केला जातोय याचाही या ठिकाणी एक प्रकारे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ते वर्णनात्मक स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतो. एवढंच नव्हे तर सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या अभ्यासक्रमाचा दर्जा हा पदवीस्तरीय असणार आहे. कारण की जे काही आपण मुख्य परीक्षेचे इन्स्ट्रक्शन्स किंवा त्याची जी काही पूर्ण माहिती जर पाहिली असेल तर त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की विषय हा सामान्य अध्ययनाचा असू द्या किंवा वैकल्पिक विषयाचा असू द्या, पेपर हा कोणताही असू द्या, निबंधाचा जरी पेपर असला तरी या ठिकाणी या अभ्यासक्रमाचा दर्जा हा पदवीस्तरीय असणार आहे. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या की भलेही या ठिकाणी हा अभ्यासक्रम हा पदवीस्तरीय असला तरी सुद्धा आपल्याला पदवीस्तरीय दृष्टिकोनातून याची उत्तरं लिहिणं हे अपेक्षित नाहीये. कारण की आपण जेव्हा विद्यापीठीय स्तरावर या ठिकाणी BA, BCom, BSc सारख्या किंवा इतर कोणत्याही प्रकारची इंजिनिअरिंग किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही जे काही एक्झाम आपण देत असतो पदवी प्राप्त करण्यासाठी तर त्या पदवी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या एक्झाममध्ये आपण जी काही उत्तर वर्णनात्मक पातळीवर लिहितो त्याला कसल्याही प्रकारची शब्दांची मर्यादा नसते, शब्द मर्यादा नसते, वर्ड लिमिट नसतं. पण आयोगाने या ठिकाणी पेपर लिहित असताना शब्द मर्यादेचं बंधन जे काय ते ठेवलेलं आहे. तर त्यामुळे विद्यापीठीय स्तरावर असणारं एक प्रकारे पेपरचं स्वरूप किंवा वर्णनात्मक स्वरूप हा प्रकार वेगळा आहे आणि जेव्हा आपण MPSCचा हा जो काही वर्णनात्मक स्वरूपाचा विचार करणार आहे तो प्रकार वेगळा आहे. कारण की स्पष्टपणे आयोगाने या वर्णनात्मक स्वरूपामध्ये शब्द मर्यादेचा विचार केलेला आहे. म्हणून मी हाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की सामान्य अध्ययन व वैकल्पिक विषयांच्या पेपरची उत्तरे लिहित असताना प्रश्नांच्या गुणांनुसार किंवा मार्क्सनुसार उत्तरामध्ये शब्द मर्यादेचं बंधन असणार आहे. मग एखादा प्रश्न की जो या ठिकाणी 150 शब्दामध्ये लिहा असं जर या ठिकाणी वैकल्पिक विषयाच्या पातळीवर स्पष्ट केलेला असेल तर तो 10 मार्कांच्या प्रश्नातून तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहिता येऊ शकतो. किंबहुना 20 मार्कांचा प्रश्न विचारलेला आहे आणि 200 शब्दांची मर्यादा जर ठेवलेली असेल तर त्या दृष्टीने त्याचा विचार करावा लागेल. एखादा प्रश्न GS मध्ये 250 शब्दामध्ये लिहा म्हटलेला आहे आणि 15 मार्कांची मर्यादा ठेवलेली असेल तर त्या दृष्टीने त्याचा विचार करावा लागेल. तर प्रत्येक ठिकाणी शब्द मर्यादेचं बंधन जे काय आहे ते आयोगाकडून या वर्णनात्मक स्वरूपामध्ये ठेवलेलं असल्यामुळे आपल्याला मोजून मापून या ठिकाणी एक प्रकारे या शब्द मर्यादेचा विचार करणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने या ठिकाणी MPSC थ्रू होणाऱ्या राज्यसेवा 2025च्या मुख्य परीक्षेचं वर्णनात्मक स्वरूप आणि त्या वर्णनात्मक स्वरूपामध्ये आन्सर रायटिंग हा प्रकार नेमका कसा असणं आवश्यक आहे हा सुद्धा भाग आपण पुढे एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आन्सर रायटिंगचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवर निश्चितपणे देणार आहे. तर त्यामुळे त्या माध्यमातून आपण हे लक्षात येऊ शकेल की नेमकं आन्सर रायटिंग करत असताना आपण कोणती काळजी घेणं हे अपेक्षित आहे. आन्सर रायटिंग करत असताना नेमकं कोणते घटक आपण विचार घेणं गरजेचं आहे, कोणत्या आधारभूत घटकांच्या आधारावर आन्सर रायटिंग केली जात असते. मग विषय हा सामान्य अध्ययनाचा असू द्या अथवा वैकल्पिक विषयाचा असू द्या. तर त्यामुळे हे आन्सर रायटिंग नेमकं कसं असणं अपेक्षित आहे किंवा आन्सर रायटिंगचं स्वरूप नेमकं कसं असणं अपेक्षित आहे. तर या सर्व अंशांनी सुद्धा व्हिडिओ जो काय तो आपण करणार आहोत. एवढंच नव्हे तर उत्तर लिहित असताना जे काही शब्द मर्यादेचं बंधन आहे ते बंधन असल्याने उत्तरासाठी ठराविक जागा आपल्याला देणं आयोगाकडून दिली जाणार आहे.
मित्रांनो, हे लक्षात घ्या की आज पाहून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसून येईल. या आधीच्या जेवढे काही आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या एक्झाम दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक प्रकारे OMR शीट आणि प्रश्नपत्रिका असं वेगवेगळं स्वरूप पाहायला मिळतं. पण आगामी 2025च्या राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये असं असणार नाही. तर आपल्याला प्रश्नपत्रिका ही घरी आणता येणार नाही. का? कारण की प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही एकच असणार आहे. जसं युपीएससीला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही एकच असते मेन्सची, त्याच पद्धतीने एमपीएससीला सुद्धा असणार आहे. तर एकंदरीत या ठिकाणी या युपीएससीच्या बेसिसवर आपण जर एमपीएससीच्या राज्यसभा मुख्य परीक्षेचा विचार करत असाल तर निश्चितपणे आपलं असं म्हणायला इथं बाब आहे की एक प्रकारे या मुख्य परीक्षेमध्ये असणारं प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचं जे काही एकत्रित स्वरूप आहे ते नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा मी आन्सर रायटिंगच्या एकंदरीत एक प्रकारे लेक्चरमध्ये विस्ताराने सांगेन. स्पेशल कॉपी सुद्धा आपण या ठिकाणी या आन्सर रायटिंगच्या जे काय आहे त्या आन्सर रायटिंगच्या लेक्चरमध्ये पाहूयात. पण तुर्तास मी या ठिकाणी याचं स्वरूप नेमकं कसं असू शकतं याचा एक थोडासा संदर्भ जो काय तो इमेज स्वरूपात स्क्रीनवर दिलेला आहे तो आपण पाहू शकता की एक विशिष्ट प्रकारची जागा 2 मार्जिनच्या मध्ये आपल्याला दिली जाणार आहे आणि त्या 2 मार्जिनमध्येच आपल्याला या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आहे ते लिहावं लागणार. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला प्रश्न दिला जाईल की जो प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असेल आणि त्या बेसिसवर तुम्हाला उजव्या साईडला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारे गुण दर्शवलेले असतील आणि त्याचबरोबर शब्द मर्यादेचं बंधन सुद्धा असेल किंवा 200 पेक्षा अधिक शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही किंवा अधिकतम किंवा जास्तीत जास्त 200 शब्दापर्यंतच तुम्ही ते उत्तर लिहू शकता किंवा 150 शब्दातच ते उत्तर तुम्ही लिहू शकता अशी मर्यादा सुद्धा या ठिकाणी घातली जाणार आहे. आणि त्या बेसिसवर तुम्हाला या दिलेल्या दोन्ही मार्जिनच्या मध्येच या ठिकाणी आपलं जे काही वर्णनात्मक स्वरूपातलं उत्तर आहे ते द्यावं लागणार आहे. तर असे हे या ठिकाणी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकेचं एकत्रित स्वरूप जे काय ते निश्चितपणे असणार याबद्दल काही दुमत नाहीये. तर त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे काय तर या वर्णनात्मक स्वरूपाद्वारे उमेदवाराची वैचारिक शक्ती, विषय ज्ञान, एखाद्या विशिष्ट घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो सकारात्मक आहे का नकारात्मक आहे हे तपासलं जाणं अपेक्षित आहे. म्हणजे आता पहा की वैचारिक शक्ती म्हणजे नेमकं काय की संबंधित उमेदवार एखाद्या विषयाच्या अनुषंगाने एखाद्या सामान्य अध्ययनाच्या पेपरच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर त्याची वैचारिक शक्ती नेमकी कशी आहे, तो विचार कशा पद्धतीने त्या घटकाचा करतो, समाजातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा विचार तो कशा पद्धतीने करतोय, तर त्या दृष्टीतून त्याची वैचारिक शक्ती पाहणे, संबंधित विषयात त्याचं ज्ञान नेमकं कसं आहे. मग जर एखाद्या विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषय म्हणून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारखा विषय निवडलेला असेल, लोक प्रशासनासारखा विषय निवडलेला असेल, राज्यशास्त्रासारखा विषय निवडलेला असेल, फिलॉसॉफी सारखा विषय निवडलेला असेल किंवा हिस्ट्री, जिओग्राफी सारखा विषय निवडलेला असेल तर संबंधित विषयातलं त्याचं नेमकं ज्ञान कसं आहे. एवढंच नव्हे तर सामान्य अध्ययनाच्या पातळीवर जो काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या पातळीवरचं विषयाचं ज्ञान नेमकं त्याचं कसं आहे. तर हाही दृष्टिकोन तिथं पाहायला जाणं अपेक्षित आहे. एखाद्या विशिष्ट घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन की सकारात्मक आहे का नकारात्मक आहे हे सुद्धा या माध्यमातून तपासलं जाणार आहे. मग आता पहा की भारतामध्ये संसदीय लोकशाहीपेक्षा अध्यक्षीय लोकशाही जर स्वीकारली गेली असती तर काय झालं असतं असा जर प्रश्न या ठिकाणी आयोगाकडून विचारला गेला की जो एक थोडासा काल्पनिक प्रश्न आहे पण तसाही आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. किंवा भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाहीपेक्षा संसदीय लोकशाही ही अधिक प्रभावी ठरलेली आहे असं जर या ठिकाणी प्रश्न विचारला तर आपल्याला या ठिकाणी त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून जो काही विचार आहे तो मांडता आला पाहिजे की संसदीय लोकशाही ही भारतासाठी अधिकाधिक योग्य का होती या दृष्टीने सकारात्मक प्रश्नातून आपण जर मत मांडत असाल तर ते अधिकाधिक पातळीवर तुम्ही मांडू शकता आणि अध्यक्षीय लोकशाही कशी अयोग्य होती याचा नकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही विचार जो काय तो निश्चितपणे करू शकता. तर त्यामुळे एखाद्या विषयाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो या वर्णनात्मक स्वरूपाच्या माध्यमातून तपासला जाऊ शकतो आणि तोच त्या वर्णनात्मक स्वरूपाचा मुख्य हेतू आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे हाही घटक आपण इथं लक्षात घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर मी या संबंध माहितीच्या आधारावर काही प्रश्नांचं स्वरूप सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करतोय की जसं आता पहा की 73व्या आणि 74व्या घटनास्थळानंतर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता. म्हणजे 73व्या आणि 74व्या घटनास्थळानंतर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता का नकारात्मक दृष्टिकोनातून पाहता. तर इथं आपल्याला या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोनातून उत्तर देणं हे अपेक्षित आहे. जर का तुम्ही अधिकाधिक नकारात्मक दृष्टिकोनातून उत्तर देत असाल तर एक प्रकारे त्याचा परीक्षकावर वेगळा प्रभाव पडू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. का? कारण की आपली जर वृत्तीच नकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या उत्तरातून दिसणार असेल तर याच्याकडे कोणत्याही प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन नाहीच की काय असं परीक्षकाचं मत तयार होऊ शकतं. आणि म्हणून त्याकरता आपण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपलं मत मांडत असताना किंवा आपले विचार मांडत असताना
इथं आपण सकारात्मक दृष्टिकोन अधिकाधिक ठेवणं अपेक्षित आहे आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा विचार जो काही तो कमी करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता भारतामध्ये महिलांच्या पातळीवरची जी काही भूमिका आहे ती 73 आणि 74 घटना असून तर एक प्रकारे जे काही त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बंतर आरक्षण किंवा 33% आरक्षण प्राप्त झालेलं आहे किंवा बहुतांश घटक राज्यांनी ते वाढवून 50% पर्यंत दिलेलं आहे. पण भले हे आरक्षण महिलांना दिले गेलेलं असलं तरी त्या आरक्षणाचा सामाजिक आर्थिक राजकीय पातळीवर विचार करता खऱ्या अर्थाने महिलांचा विकास जो आहे तो घडून आलेला आहे का हे जर पाहिलं तर त्यामध्ये खूप समर्पक असं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही किंवा खूप समर्पक असं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तरीही या बाबतीत बऱ्याचशा दृष्टिकोनातून सुधारणा होत चाललेली आहे आणि आज घडीला अनेक महिला जे आहेत त्या ग्रामपंचायत पातळीपासून ते महानगरपालिका पातळीपर्यंत पुढे चाललेले आहेत आणि बऱ्याच पातळीवर या ठिकाणी आता जागरूकता वाढत चाललेली आहे. असं म्हणून आपण जर उत्तर सकारात्मक पातळीवर अधिकाधिक पद्धती देत असाल तर निश्चितपणे त्याचा विचार जो आहे तो त्या दृष्टीने करता येऊ शकतो. पण भले या ठिकाणी हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळत असला किंवा हे चित्र सुधारत आहे असं जरी पाहायला मिळत असलं तरी काही त्रुटी सुद्धा या महिलांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर त्या त्रुटी नेमक्या कोणत्या आहेत त्यातून आपली नकारात्मकता सुद्धा आपल्याला मांडता आली पाहिजे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही या ठिकाणी एक प्रकारे सकारात्मक नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनाचा स्वीकार करून त्यात समतोल कसा ठेवता येऊ शकेल याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच नव्हे तर सध्याच्या परिस्थितीत विभिन्न घटक राज्यामध्ये राज्यपालांच्या भूमिकेविषयी तुमचे मत मांडा असाही प्रश्न मी उदाहरणार्थ दिलेला आहे. तर आता पहा की भारतामध्ये तर जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हापासून जर आपण पाहिलं तर राज्यपालाच्या भूमिकेविषयी कोणते ना कोणते प्रश्न आपल्याकडे उपस्थित केले गेलेले आहेत. विशेषतः महाराष्ट्राच्या पातळीवर जर विचार केला तर मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या भूमिकेची जर आपण चर्चा केली तर आपलं असं चित्र दिसून येईल की भगतसिंग कोश्यारी सारख्या राज्यपालांनी महाराष्ट्रामध्ये जे काही घाणेरडं राजकारण या ठिकाणी करून आणलेलं होतं त्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातल्या अनेक प्रकारच्या घटक राज्यामध्ये विभिन्न प्रकारच्या राज्यपालांनी वेगवेगळ्या प्रकारची राजकीय भूमिका स्वीकारलेली आपल्याला मागच्या काही कालखंडामध्ये पाहायला मिळते. पण हे स्वरूप आताच्याच मोदी सरकारच्या कालखंडामध्ये होतं अशातला भाग नाहीये. तर हे स्वरूप या ठिकाणी या आधीच्याही सरकारांमध्ये राज्यपालाच्या भूमिकेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर त्यामुळे एकंदरीत जर आपण विचार केला तर सध्याच्या परिस्थितीत विभिन्न घटक राज्यामध्ये राज्यपालांच्या भूमिकेची आपण बाजू मांडत असताना उदाहरणं देऊन जर ती आपण मांडली आणि ही भूमिका आजच नव्हे किंवा आताच्या सरकारमध्ये पाहायला मिळते अशातला भाग नाही तर या आधीच्याही सरकारामध्ये ती पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणून ही भूमिका या ठिकाणी अशी असणं गरजेचं नाहीये. घटनात्मक पातळीवर जशी निष्पक्ष भूमिका असणं अपेक्षित आहे राज्यपालांची, पारदर्शी भूमिका असणं अपेक्षित आहे राज्यपालांची, ती सुद्धा आपण या उत्तरामध्ये मांडली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी राज्यपालाच्या भूमिकेविषयी मत मांडत असताना ती नेमकी घटनेत कशी आहे हे नमूद करणं आवश्यक आहे आणि ती तशी आपल्याला आज पाहायला मिळते का किंवा या आधी ती पाहायला मिळालेली आहे का या अर्थाने आपलं उत्तराचं स्वरूप असलं पाहिजे. आणि शेवट आपला जो काही या प्रश्नाचा आहे तो अधिक सकारात्मक दृष्टीने असला पाहिजे किंवा जर का राज्यपालाच्या भूमिकेचा राज्यपालपदी असणाऱ्या व्यक्तीने योग्य पद्धतीने जर या ठिकाणी वापर केला किंवा योग्य पद्धतीने जर आपली भूमिका वठवली तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सरकार जे आहे ते आपल्याकडे अस्तित्वात येऊ शकतं. असं समर्पक असं उत्तर आपण या ठिकाणी किंवा सकारात्मक दृष्टीतून आपला शेवट जो आहे तो त्या प्रश्नाचं होणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे हाही एक प्रश्न इथं सांगता शकेल. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीनुसार घटनात्मक दृष्ट्या राज्यपालांच्या निपक्षपाती व स्वतंत्र भूमिकेविषयी तुमची निरीक्षणे नोंदवा. मग इथंही आपल्याला उदाहरणांच्या आधारावर ही निरीक्षणे या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित आहे. किंवा पक्षांतर बंदी कायद्याच्या दुरुपयोगाच्या दृष्टीने या कायद्यातील त्रुटीविषयी भाष्य करा. म्हणजे आता पहा की भारतामध्ये विभिन्न घटक राज्यांच्या पातळीवर पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न जो आहे तो बहुतांश प्रमाणात उपस्थित झाला. विशेषतः महाराष्ट्रात त्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात ढवळून निघालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की महाराष्ट्रामध्ये दोन मोठे पक्ष शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांमध्ये खूप मोठी फूट पडली आणि त्या फुटीचा संदर्भ जो आहे तो ऑब्व्हियसली भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टाशी किंवा पक्षांतर बंदी कायद्याशी जोडता येऊ शकतो. तर अशा या पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर जो महाराष्ट्राच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात झाला दोन पक्षांच्या फुटण्याच्या पातळीवर तर त्या पक्षांतर बंदी कायद्याच्या दुरुपयोगाच्या दृष्टीने या कायद्यातील नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत त्या त्रुटीवर सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने भाष्य करता आलं पाहिजे. तर ते भाष्य करत असताना इथं आपल्याला योग्य प्रकारची प्रमाण तिथं देता येणं अपेक्षित आहे. प्रमाण म्हणजे कोणते तर भारतामध्ये भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर ज्या पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी आहेत मग ते 10व्या परिशिष्टातील तरतूद असेल किंवा 52व्या घटनानुसार दिलेली तरतूद असेल किंवा या 10व्या परिशिष्टातील विभिन्न प्रकारच्या जे काही तरतुदी आहेत त्या असतील किंवा घटनेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही तरतुदी असतील याचं कलमांच्या आधारावर किंवा तरतुदींच्या आधारावर योग्य प्रकारचं तथ्य मांडून आपण जर ते उत्तर मांडण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ते अधिक प्रभावी उत्तर जे काही होऊ शकतं. एवढंच नव्हे तर 91व्या घटनाचा संदर्भ देऊन या ठिकाणी जी काही आपल्याकडे पक्षांतर बंदीच्या
अपात्रतेच्या माध्यमातून जी काही सूट मिळालेली आहे की 2/3 सदस्यांनी जर या ठिकाणी पक्षांतर केलं असेल तर ते अपात्र होणार नाहीत. तर ही जी काही सूट या ठिकाणी दिली गेली आहे ती आता पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज आहे का? तर या सर्व पातळीवर या ठिकाणी आपल्याला पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी या ठिकाणी मांडता आल्या पाहिजेत आणि त्यात नेमक्या काय सुधारणा होण्याची गरज आहे हे सुधारणा सुद्धा आपण या ठिकाणी सुचवल्या पाहिजेत. तर या अर्थाने या प्रश्नाकडे आपण पाहू शकता. एवढंच नव्हे तर केंद्र राज्य संबंधामध्ये राज्यपालाच्या भूमिकेचे टीकात्मक परीक्षण करा. जनरली आपल्याला दिसून येईल की केंद्र राज्य संबंधामध्ये अधिकाधिक संघर्ष निर्माण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर तो राज्यपालच असतो. किंबहुना आपल्याकडे राज्यपाल हा केंद्र सरकारच्या सांगण्यानुसारच आपली भूमिका पार पाडत असल्यामुळे राज्यपालाचं जे काही निष्पक्ष स्वरूप आहे घटनेमधलं ते साध्य होत नाही आणि परिणामी या ठिकाणी राज्यपालचं पद आहे ते विनाकारण या ठिकाणी बदनाम होतं. का तर केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार तो आपली भूमिका पार पाडत असतो. तर अशा या केंद्र राज्य संबंधांच्या दृष्टिकोनातून राज्यपालाच्या भूमिकेचं जे काही टीकात्मक परीक्षण आहे ते सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे. जे सांगायचे हेतू काय की या ठिकाणी जे काही आपण वर्णनात्मक स्वरूपामध्ये उत्तराच्या स्वरूपात मांडणार आहात ते मांडत असताना आपल्याला त्या विषयातलं ज्ञान, त्या विषयातली वैचारिक शक्ती, त्या विषयाकडे पाहण्याचा सकारात्मक नकारात्मक दृष्टिकोन, त्या विषयाच्या अनुषंगाने असणारी मांडणी हे सगळे जे भाग आहेत ते आपल्याला योग्य पद्धतीने हाताळता आले पाहिजेत. तरच आपण या वर्णनात्मक स्वरूपाला योग्य पद्धतीने न्याय देऊ शकतो. त्यानंतर जाऊया आपण आता वैकल्पिक विषय. तर पहा की वैकल्पिक विषय नेमका कसा निवडावा हा प्रत्येक विद्यार्थ्यासमोर निर्माण होणारा प्रश्न आगामी कालखंडामध्ये असणार आहे, जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 आपण तयारी करू शकतात. तर आता एक लक्षात घ्या की वैकल्पिक विषय निवडत असताना बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतात. कारण की अनेक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा असतात. कोणी कला शाखेतून असतो, कोणी विज्ञान शाखेतून असतो, कोणी कॉमर्स मधून असतो, कोणी इंजिनिअरिंगचा असतो, कोणी MBA केलेला असतो, कोणी मेडिकल मधून असतो. अशा वेगवेगळ्या शाखातले विद्यार्थी या ठिकाणी जर MPSC राज्यसेवेची ही मुख्य परीक्षा देणार असतील तर मग ऑब्व्हियसली या ठिकाणी त्यांना वैकल्पिक विषय निवडत असताना आणि वैकल्पिक विषयाची निवड करत असताना अडचण येणं हे साहजिक आहे, संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे किंवा गोंधळ होणं साहजिक आहे. तर त्याकरता आपण वैकल्पिक विषयाची निवड ही खूप विचार करून निवडणं गरजेचं असतं आणि मग त्याकरता आपण कोणते घटक विचार घेतले पाहिजेत, कोणता क्रायटेरिया आपण वैकल्पिक विषय निवडत असताना विचार घेतला पाहिजे याचाही संदर्भ मी थोडक्यात दिलेला आहे की वैकल्पिक विषय कसा निवडावा. तर प्रथमतः या ठिकाणी वैकल्पिक विषय निवडत असताना त्या विषयाचा आपण अभ्यासक्रम पूर्ण अर्थाने पाहणं गरजेचं आहे. तो अभ्यासक्रम एक प्रकारे पाहत असताना त्या अभ्यासक्रमातले घटक किती आहेत, उपघटक किती आहेत या संबंध घटकांचा विचार आपण करणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम खूप लांबलचक तर नाहीये ना, खूप मोठा तर नाहीये ना, तो आपल्याला झेपेल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण की जर काही एखाद्या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम जसा आता पहा की इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा खूप मोठा असणार, मेडिकलचा अभ्यासक्रम हा खूप मोठा असणार. का? कारण की मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोन्ही जी काही शाखा आहेत ह्या व्यावसायिक शाखा आहेत आणि या व्यावसायिक शाखेचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर तो 3-3, 4-4 वर्षांचा अभ्यासक्रम असतो आणि त्यामुळे या ठिकाणी यांचा अभ्यासक्रम मोठा असणं हे साहजिक आहे. पण त्या तुलनेत जर आपण विचार केला तर सोशल सायन्सेस की जे GS सपोर्ट पण करणारे असतात आणि बहुतांश विद्यार्थी या सोशल सायन्स मधल्याच विषयांना या ठिकाणी या वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने विचारतात किंवा विचारत घेतात. मग आता इथं या ठिकाणी या सोशल सायन्सेसचा जर आपण अभ्यासक्रम जर पाहिला मग तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा असू द्या, पॉलिटिकल सायन्सचा असू द्या, हिस्ट्रीचा असू द्या, जिओग्राफीचा असू द्या, फिलॉसॉफीचा असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सोशल सायन्सशी संबंधित असणाऱ्या विषयाचा असू द्या, तर तो अभ्यासक्रम या इतर व्यावसायिक शाखांच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत छोटा असणार. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाचा संबंध GSच्या दृष्टीतून सुद्धा महत्वाचा असणार आहे. तर त्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो पहिला आपण पाहणं गरजेचं आहे, तो योग्य पद्धतीने आपण वाचून घेणं अपेक्षित आहे. त्या सर्व जे काही घटक उपघटक आहेत ते आपल्याला योग्य पद्धतीने समजतात का, किमान पातळीवर त्याच्या शीर्षकावरून तर ते समजतात का हेही आपण इथे लक्षात घ्यायची गरज. दुसरा घटक वैकल्पिक विषय निवडत असताना महत्वाचा आहे तो म्हणजे कोणता की सामान्य अध्ययनाच्या पेपरशी असणारा वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमाचा संबंध. जसं मी आता म्हटलं की GSचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पेपर आहेत, मग GS फर्स्ट असेल, GS सेकंड असेल, GS थर्ड असेल, GS फोर्थ असेल, तर या संबंध GSच्या 4ही पेपरशी या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमाचा संबंध अधिक जुळतो का? ज्या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम अधिकाधिक GS जुळतो त्या वैकल्पिक विषयाला अधिकाधिक प्राधान्य देणं हा UPSCच्या मुलांचा पहिल्यापासून प्रयत्न राहिलेला आहे. तसंच आपणही या ठिकाणी राज्यसेवेच्या पातळीवर त्या दृष्टीने विचार करू शकता. मग वैकल्पिक विषय असे कोणते आहेत की ज्या विषयांचा अधिकाधिक संबंध GSशी जोडता येऊ शकतो? तर त्यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पॉलिटिकल सायन्स आहे किंवा फिलॉसॉफी आहे. तर असे अनेक विषय आहेत की जे विषय या ठिकाणी GS सपोर्ट करणारे आहेत.
किंवा जीएसच्या अभ्यासक्रमाशी या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम जो काय तो मिळता जुळता आहे. तर त्यामुळे हा दुसरा घटक सुद्धा आपण वैकल्पिक विषय निवडत असताना विचार घेतला पाहिजे. त्यानंतर त्या वैकल्पिक विषयाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहणे. मग या मागील प्रश्नपत्रिका पाहत असताना आपल्याला काय लक्षात येऊ शकतं, किंवा या वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं आहे, ते सोपं आहे का अवघड आहे. कारण की प्रश्नाच्या स्वरूपावरून सुद्धा आपल्याला त्या वैकल्पिक विषयाचं जे काही स्वरूप आहे ते लक्षात येऊ शकतं की हा वैकल्पिक विषय म्हणून आपण जर घेतला तर तो आपल्याला अधिक सोपा जाऊ शकेल का अधिक अवघड जाऊ शकेल, या दृष्टीने सुद्धा या प्रश्नाचा संदर्भ जो काय लक्षात घेतला पाहिजे. म्हणून प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सर्व प्रकारच्या मागील पाहणे. एवढंच नव्हे तर या मागील प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्याला त्या वैकल्पिक विषयाचा जो काही दृष्टिकोन आहे तो सुद्धा लक्षात येऊ शकेल, किंवा हा जो काही वैकल्पिक विषय आहे तो जीएस फर्स्टला अधिक सपोर्ट करणार आहे, जीएस सेकंडला अधिक स्पष्ट सपोर्ट करणार आहे, किंवा जीएस थर्ड किंवा फोरला अधिक सपोर्ट करणार आहे. तर या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्याचा दृष्टिकोन जो काय तो लक्षात येऊ शकतो. विशेष म्हणजे या ठिकाणी या वैकल्पिक विषयाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहत असताना जर का त्यातले प्रश्न आपल्याला सहजासहजी जर या ठिकाणी टॅकल करता येत असतील, जीएस बेसिसवर जर ते आणखी टॅकल करणं सोपं जात असेल तर निश्चितपणे या प्रश्नपत्रिका पाहण्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. चौथा घटक कोणता, तर त्या वैकल्पिक विषयाचा या आधीचा रिझल्ट किंवा निकाल. कारण की हा जो काही घटक आहे तो इथं खूप महत्वाचा आहे, किंवा महत्वपूर्ण पद्धतीने प्रभाव टाकतो. का, कारण की मागच्या कालखंडातला या संबंध विषयाचा रिझल्ट किंवा निकाल जो काय आहे तो नेमका कसा आहे याच्यावर सुद्धा वैकल्पिक विषय निवडत असताना आपल्याला बरंचसं जे काय आहे ते या ठिकाणी विचार करणं हे सोपं जाऊ शकेल. का, कारण की एक लक्षात घ्या, आता आपल्याकडे राज्यसभेची मागची एक्झाम असं म्हणायला काय जागा नाहीये, कारण की मागचा आपला जो काही पॅटर्न आहे तो वस्तू स्वरूपाचा होता. पण जर 2012च्या आधीचा जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर आपल्याकडे वर्णनात्मक स्वरूप होतं त्याही कालखंडामध्ये राज्यसभा मुख्य परिषद. पण त्याऐवजी आपण जर युपीएससीच्या बेसिसवर विचार जर केला की युपीएससीला कोणते वैकल्पिक विषय अधिकाधिक लोकप्रिय आहे किंवा कोणत्या वैकल्पिक विषयांचा रिझल्ट जो आहे तो अधिकाधिक चांगला लागतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ह्या रिझल्टच्या बाबतीत विचार जर केला तर प्रत्येक वेळेस वैकल्पिक विषयाचा रिझल्ट जो आहे तो चांगलाच लागतो अशातला भाग नाही. काही विषयांचा चांगला लागतो, काही विषयांचा या ठिकाणी एक प्रकारे कमी असतो. कधी नंतर मग ज्या विषयांचा कमी लागलेला आहे त्या विषयांचा बदलतो, त्यांचा अधिक चांगला लागतो, आणि आवडून ज्या विषयांचा चांगला लागला होता त्यांचा कमी होऊ शकतो. म्हणजे हे जे काय अप अँड डाऊन हा प्रकार जो आहे ते वैकल्पिक विषयाच्या रिझल्ट बाबतचा तो वारंवार आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीत पाहायला मिळतो. त्यामुळे स्पेसिफिक असं म्हणता शकणार नाही की प्रत्येक विषयाचा या ठिकाणी निकाल जो काय तो नेहमी चांगलाच लागतो असं इथं आपण म्हणू शकत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी वैकल्पिक विषयाचा रिझल्ट पहा, पण पाहत असताना तो अधिक तुलनात्मक पद्धतीने जर पाहिला तर ते अधिक योग्य राहील. तर त्यामुळे हाही एक महत्वपूर्ण घटक आहे वैकल्पिक विषय निवडत असताना. आणि वैकल्पिक विषयांची तुलना करा. वैकल्पिक विषयांची तुलना करत असताना कोणत्या आधारावरती करायची, तर अभ्यासक्रमाची तुलना करून पहा की पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या दोन विषयांचा अभ्यासक्रम या ठिकाणी कसा आहे. पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक्रम अधिक आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा कमी आहे, किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा अधिक आहे, पॉलिटिकल सायन्सचा कमी आहे, हिस्ट्रीचा अधिक आहे, जिओग्राफीचा कमी आहे, किंवा फिलॉसॉफीचा या तुलनेत या ठिकाणी अधिक सोपा आहे. तर या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांची जी काही तुलना आहे अभ्यासक्रमाच्या पातळीवरची ती जर आपण केली तर निश्चितपणे आपल्याला वैकल्पिक विषय कोणता अधिक योग्य आहे हे निवडायला अधिक सोपं होऊ शकेल. अभ्यासक्रमाची तुलना करून, प्रश्नाच्या स्वरूपाची तुलना करून, जसं मी मागील प्रश्नपत्रिका पहा म्हणतोय तर त्या कशासाठी पहा म्हणतोय, त्याचा हेतूच हा आहे की मागील प्रश्नपत्रिकामध्ये या वैकल्पिक विषयांबाबत जे जे काही प्रश्न विचारले गेले आहेत त्या प्रश्नाचं स्वरूप इतर वैकल्पिक विषयाच्या तुलनेत सोपं आहे की अवघड आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप सुद्धा आपण या ठिकाणी या संबंध वैकल्पिक विषयाचं पाहणं गरजेचं आहे की पॉलिटिकल सायन्सच्या तुलनेत पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे जे काही प्रश्न आहेत ते अधिक सोपे वाटतात का, त्यांच्या थेरीज बाबतचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी अधिक सोपे वाटतात का, किंवा हिस्ट्री आणि जिओग्राफीची तुलना जर आपण केली तर हिस्ट्रीमधल्या जे काही प्रश्न आहेत ते जिओग्राफीच्या तुलनेत अधिक सोपे वाटतात का, जिओग्राफीचे प्रश्न हे हिस्ट्रीच्या तुलनेत अधिक सोपे वाटतात. याबाबतची प्रश्नांच्या पातळीत सुद्धा जर तुलना आपण केली तर आपल्याला त्यातून अंदाज येऊ शकतो की वैकल्पिक विषय आपला कोणता योग्य आहे. त्यानंतर निकालाची तुलना, जे काही या ठिकाणी संबंध वैकल्पिक विषयांचे रिझल्ट मागे लागलेले आहेत त्या संबंध वैकल्पिक विषयांच्या निकालाची तुलना करा आणि त्यातून आपण हे ठरवू शकता की या ठिकाणी कोणता वैकल्पिक विषय आपल्यासाठी अधिकाधिक योग्य आहे. शेवटी मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी ज्यावेळेस आपण वैकल्पिक विषयाचा विचार करतो तेव्हा आपल्याला केवळ अभ्यासक्रमावरून, मागील प्रश्नपत्रिकांवरून किंवा त्याच्या रिझल्टवरूनच सगळा अंदाज जो आहे तो बांधता येऊ शकेल अशातला भाग नाहीये. बहुतांश विद्यार्थ्यांना असाही प्रॉब्लेम येतो की वैकल्पिक विषय निवडत
असताना एखादा वैकल्पिक विषय त्यांच्याकडून निवडला जातो आणि जेव्हा ते प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करतात तेव्हा त्यांना असं वाटायला लागतं की हा जो काही निवडला आपला वैकल्पिक विषय आहे तो आपल्याला अभ्यासताना बऱ्याच अडचणी येत आहेत किंवा तो आपल्याला योग्य पद्धतीने समजत नाहीये आणि म्हणून आपण वैकल्पिक विषय आता बदलावा का की काय, चेंज करावा की काय, असं या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला वाटत असतं. आणि म्हणून एकंदरीत जर याचा विचार केला तर सुरुवातीलाच आपण वैकल्पिक विषय निवडत असताना या सर्व अंगाने जर या ठिकाणी अधिकाधिक विचार जर केला तर पुन्हा आपल्याला तशी वेळ येणार नाही की मध्येच आपल्याला वैकल्पिक विषय चेंज करण्याची गरज भासणार नाही. तर त्यामुळे वैकल्पिक विषय कसा निवडावा याबाबतचे हे सबंध क्रायटेरिया जर आपण विचारात घेतले आणि त्या आधारावर जर वैकल्पिक विषय निवडण्याचा विचार जर केला तर ते अधिक बेटर राहील, अधिक योग्य राहील. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे कोणता की वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम समजण्यास कसा आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला जो काही वैकल्पिक विषय त्याला निवडायचा आहे तो निवडत असताना जर त्या एकंदरीत त्या विषयाचा अभ्यासक्रमच जर योग्य पद्धतीने समजत नसेल तर तो वैकल्पिक विषय निवडण्यात काही अर्थ असणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम समजण्यास कसा आहे, तो वैकल्पिक विषय संबंधित विद्यार्थ्याला आवडतोय का. कारण की एकंदरीत आपल्याला हे लक्षात येऊ शकेल किंवा केवळ अभ्यासक्रम, निकालाची तुलना, प्रश्नपत्रिका मागील पाहणे किंवा समजण्यास योग्य आहे यावरच सगळे काही गोष्टी ठरतात अशा तऱ्हेने तो मनातून सुद्धा तो आपला योग्य पद्धतीने आवडला पाहिजे. जर तो आवडीचा नसेल किंवा पहिल्यापासूनच त्या विषयाकडे किंवा तशा प्रकारच्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपला या ठिकाणी नकारात्मक असेल तर तो विषय घेऊन सुद्धा काही फायदा होणार. आणि म्हणून या ठिकाणी तो विषय आपल्या आवडीचाही असणं गरजेचं आहे. वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम एकमेकांना पूरक आहे का. कारण की आपल्याकडे वैकल्पिक विषयामध्ये जे काही 2 पेपर असणार आहे तर त्या दोन्ही पेपरचा एकमेकाशी ताळमेळ आहे का, एकमेकाशी तो अभ्यासक्रम पूरक आहे का. म्हणजे एखादा अभ्यासक्रम की ज्या अभ्यासक्रमाचा दुसऱ्या पेपरशी जेव्हा आपण संबंध जोडतो तेव्हा या ठिकाणी त्या अभ्यासक्रमातला बहुतांश संदर्भ किंवा बहुतांश जो काही भाग आहे तो या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो. की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एखाद्या पेपरचा अभ्यास करत असताना दुसऱ्याही पेपरचा अभ्यास जो आहे तो आपोआप होऊ शकेल. या दृष्टीने काही फायदा होऊ शकतो का, त्या दृष्टीने तो अभ्यासक्रम पूरक आहे का हेही इथं पाहणं गरजेचं आहे. तर त्यामुळे दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम एकमेकांना पूरक आहे का हाही महत्वाचा घटक आहे. वैकल्पिक विषय उद्या प्रत्यक्ष प्रशासनात काम करताना किती उपयोगाचा आहे. कारण की हे सोशल सायन्समध्ये संबंध जे विषय आहेत मग ते हिस्ट्री सारखे विषय असू द्या, जिओग्राफी सारखा असू द्या, पॉलिटिकल सायन्स असू द्या, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असू द्या, फिलॉसॉफी असू द्या, या प्रत्येक विषयाचा कुठे ना कुठे प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पातळीवर उपयोग होणारच आहे. पण त्यातल्या त्यात या कोणत्या वैकल्पिक विषयाचा अधिकाधिक प्रशासनाच्या पातळीवर उपयोग होऊ शकतो, लोक प्रशासन सारख्या विषयाचा अधिकाधिक विषय संबंध या ठिकाणी या प्रत्यक्ष प्रश्नामध्ये होऊ शकतो का, तर निश्चितच होऊ शकतो. का, कारण की या विषयाच्या नावातच या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन हा जो काही शब्द आहे तो विचार घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे लोक प्रशासनाचा अधिकाधिक संदर्भ जो आहे तो प्रत्येक प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बहुतांश यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी जे काय आहेत ते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा लोक प्रशासन या विषयाला वैकल्पिक विषयाच्या पातळीवर प्राधान्य देतात. पॉलिटिकल सायन्सलाही देतात कारण की पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा राजकीय व्यवस्थेचा भाग आहे, शासन व्यवस्थेचा भाग आहे. तर त्याही विषयाला ठिकाणी बहुतांश विद्यार्थी प्राधान्य देतात. का तर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशासनाच्या पातळीवर या दोन्ही विषयाचा संबंध जो आहे तो प्रत्यक्ष प्रशासनात काम करत असताना येत असतो म्हणून. तर त्यामुळे हे संबंध जे काही आधारभूत घटक आहेत वैकल्पिक विषय निवडण्याचे ते आपल्याला सांगता येतील की या संबंध आधारावर कोणत्याही उमेदवाराने आपला वैकल्पिक विषय निवडायला काही हरकत नाही. आणि जाऊया आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये की ज्या विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय म्हणून लोक प्रशासन किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारखा विषय निवडायचा असेल तर त्यांच्यासाठी मी या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करतोय की बहुतांश विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय निवडत असताना अनेक विषय या ठिकाणी आवडणं साहजिक आहे. अनेक विषय एक प्रकारे अधिक उपयोगाचे आहेत असं वाटणं साहजिक आहे. कधी कधी विद्यार्थ्यांना हिस्ट्री सारखा विषय आवडतो, कधी जिओग्राफी सारखा विषय आवडतो, कुणाला पॉलिटिकल सायन्स आवडतो, कुणाला फिलॉसॉफी सारखा विषय आवडतो, कुणाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारखा विषय आवडू शकतो. पण केवळ आवडण्यावर, जसं मी मागाशी म्हटलं की केवळ आवडण्यावर आपण ही ठरवणार आहे का, नाहीये. तर त्या संबंध घटकांचा विचार करूनच आपण या ठिकाणी कोणताही वैकल्पिक विषय निवडणार. पण जर का एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा एखाद्याला असं वाटत असेल किंवा लोक प्रशासन हा विषय जो काय तो अधिकाधिक उपयोगाचा आहे वैकल्पिक विषय म्हणून आणि स्कोरिंगचा विषय आहे तर त्या दृष्टीने मी थोडंसं या ठिकाणी विश्लेषण पुढे करतोय की ज्या विद्यार्थ्यांना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा लोक प्रशासन या विषयाचा अभ्यास वैकल्पिक विषय म्हणून स्वीकारायचा आहे तर त्यांच्याकरता या फायद्याच्या गोष्टी निश्चितपणे सांगता येऊ शकतील की भारतीय राज्यघटनेशी संबंधित हा विषय आहे की ज्यामुळे तुम्हाला याचा फायदा जो आहे तो GS2च्या पेपरमध्ये होऊ शकतो किंवा राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही पहा की आपला जो काही इंडियन पॉलिटिक्सचा सिलेबस राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये आहे तर त्यामध्ये राज्यशास्त्र आणि प्रशासन या दोन्ही घटकांचा विचार केलेला आहे, संविधानाचा विचार केलेला आहे, राजकीय प्रणालीचा विचार केलेला आहे, पंचराजचा विचार केलेला आहे
सार्वजनिक धोरणाचा विचार केला तर सार्वजनिक धोरण हा विषय सुद्धा लोक प्रशासनामध्ये अभ्यासला जातो. तर त्यामुळे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेशी संबंधित हा विषय तर आहेच आहे, पण इतरही जे काही भारतीय राज्यघटनेतले विभिन्न घटक आहेत त्यांच्याशी संबंधित सुद्धा हा विषय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एवढंच नव्हे तर भारतीय प्रशासन व्यवस्थेशी संबंध या विषयाचा जोडता येऊ शकतो की भारतीय प्रशासन हा एक स्वतंत्र पेपर जो आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन हा जो काही स्वतंत्र पेपर आहे तो तुम्हाला या वैकल्पिक विषयामध्ये अभ्यासातला मिळतो. म्हणजे लोक प्रशासनामध्ये दुसरा जो पेपर आहे, पेपर 1 आणि 2 मध्ये दुसरा जो पेपर आहे तो पूर्णपणे भारतीय प्रशासनाशी संबंधित आहे. मग या भारतीय प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या विषयामध्ये नेमकं काय आहे तर संविधानाचा भाग आहे. भारताच्या प्रशासन रचनेचा विचार केलेला आहे. मग ते मंत्रिमंडळ सचिवालय असेल किंवा केंद्रीय सचिवालय असेल किंवा पीएम ऑफिस असेल, घटक राज्य स्तरावर राज्य सचिवालय असेल, राज्य संचालनालय असेल, मुख्य सचिव असेल किंवा मंत्रिमंडळ सचिव असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची पदं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटन स्वरूपाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पंचायत व्यवस्थेचा त्यामध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. नागरिक प्रशासनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. जिल्हा प्रशासनाचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. तर भारतीय प्रशासन व्यवस्थेतल्या केंद्र पातळीपासून स्थानिक पातळीवर ज्या काही संबंध राजकीय प्रणाली आहे किंवा संबंध प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांचा या ठिकाणी तुम्ही इथं अभ्यास करू शकता. अधिकारी झाल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमात लोक प्रशासन या विषयाचा समावेश. म्हणजे उद्या चालून जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा यशदासारख्या संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेनिंगसाठी जाल, प्रशिक्षणासाठी जाल, तर तेव्हा सुद्धा तिथं तुम्हाला लोक प्रशासनाचा विषय जो काय तो अभ्यासावा लागेल. किंवा युपीएससीचे जे विद्यार्थी IAS पातळीवर सिलेक्ट होतात, IPS पातळीवर सिलेक्ट होतात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट होत असतात, तर तेव्हा या ठिकाणी त्यांना लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मसूरी असो किंवा हैदराबादची पोलीस अकॅडमी असो, तर या प्रत्येक ठिकाणी एक प्रकारे जेव्हा ते प्रशिक्षणासाठी जातात तर त्या प्रशिक्षणाच्या पातळीवर त्यांना लोक प्रशासन हा विषय अभ्यासावाच लागतो. मस्ट आहे की तिथं तो विषय त्यांना अभ्यासावाच लागतो, कारण की प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या पातळीवर लोक प्रशासन या विषयाचं महत्व हे निश्चितपणाने आहे. एवढंच नव्हे तर विभिन्न प्रशासकीय सिद्धांतांचा प्रत्यक्ष प्रशासनामध्ये उपयोग. म्हणजे जर आपण लोक प्रशासन विषयाचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या सिद्धांतांचा पेपर फर्स्ट मध्ये विचार केला गेलेला आहे. विशेषतः या ठिकाणी नोकरशाही सिद्धांत, मॅक्स वेबर या विचारवंताने नोकरशाहीविषयी जे विचार मांडलेले आहेत तर तो नोकरशाही सिद्धांत असेल. एल्टन मेयो सारख्या विचारवंताने मानवी संबंध सिद्धांत जो काही लोक प्रशासनामध्ये मांडलेला तो असेल. किंवा या ठिकाणी मेरी पार्कर पॉलिट यांनी मांडलेला संघर्ष व एकात्मीकरणाचा सिद्धांत असेल तो असेल. तर असे अनेक सिद्धांत की जे प्रत्यक्ष प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला उपयोगाचे ठरू शकतात, प्रॅक्टिकली ते उपयोगाचे ठरू शकतात. किंवा निर्णय प्रक्रियेसारखा सिद्धांत, कारण की प्रशासनामध्ये आपण जेव्हा केव्हा अधिकारी म्हणून काम करत असतो तेव्हा निर्णय प्रक्रियेच्या बाबतीत आपल्याला एक प्रकारे विचार करावा लागतो. विभिन्न प्रकारचे धाडसी निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. तर हे निर्णय घेत असताना निर्णय प्रक्रियेचा सिद्धांत नेमका हर्बर्ट सायमनने जो प्रशासनामध्ये मांडलेला आहे तो आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो. तर त्यामुळे प्रशासनाच्या या पातळीवर जे काही काम आहे ते काम करत असताना लोक प्रशासनातले विभिन्न सिद्धांत जे आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष प्रशासनामध्ये उपयोगाचे ठरणार आहेत. योग्य पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर अधिक गुण मिळवून देणारा हा विषय आहे, अधिक मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहे, कारण की हा स्कोरिंगचा विषय आहे. लोक प्रशासन हा अधिकाधिक स्कोरिंगचा विषय या करता आहे कारण की या विषयामध्ये जे काय या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम अधिकाधिक सोपा आणि अधिकाधिक या ठिकाणी एक प्रकारे प्रॅक्टिकली उपयोगाचा असणारा अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे तो स्कोरिंगचा सुद्धा अधिक आहे. जर आपण युपीएससीच्या अगोदरच्या संबंध प्रश्नपत्रिका किंवा या ठिकाणी या विषयाचा रिझल्ट जर पाहिला तर लोक प्रशासनातला रिझल्ट जो काय आहे तो या ठिकाणी अधिकाधिक स्कोरिंगचा पहिल्यापासून राहिलेला आहे. किंवा या ठिकाणी या विषयामध्ये अधिकाधिक जे काही फॅक्च्युअल बेसिस प्रश्न आहे ते प्रश्न विचारण्यावर भर दिला जातो आणि त्यामुळे ऑब्व्हियसली या ठिकाणी प्रश्न सोडत असताना आपल्याला अधिक सोपं वाटणं साहजिक आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही विषय आहे तो अधिक गुण किंवा मार्क्स मिळून देणारा विषय म्हणून पाहिला जातो. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये याचा अधिक फायदा आहे. मग GS2च्या पेपरमध्ये असू द्या किंवा GS4चा जो काही एथिक्सचा पेपर आहे त्यामध्ये सुद्धा असू द्या, कारण की लोक प्रशासन विषयाचा संबंध हा जसा GS2 मध्ये येतो तसाच या ठिकाणी एक प्रकारे GS4 मध्ये पण येतो. कारण की एथिक्सच्या सिलेबसमध्ये ऑब्व्हियसली जो काही नैतिकतेचा जो भाग आहे, नैतिकता, चारित्र्य असे जे काही घटक या ठिकाणी आपल्याला सांगते गेलेले आहेत तर त्या संबंध घटकांच्या दृष्टीने हा विषय जो काय आहे तो अधिक फायद्याचा आहे आणि म्हणून या ठिकाणी नैतिकता, चारित्र्य, योग्यतेशी संबंधित असणारा हा विषय आहे असंही आपलं स्पष्ट करता शकेल. म्हणून GS2, GS4 अशा या दोन्ही प्रकारच्या GSच्या पेपरमध्ये लोक प्रशासन या विषयाचा अधिकाधिक फायदा जो आहे तो होऊ शकतो असं म्हणाले तर वाव आहे. तर मित्रांनो या ठिकाणी वैकल्पिक विषय म्हणून ज्या विद्यार्थ्यांना लोक प्रशासन किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय निवडायचा आहे त्यांनी या संबंध फायद्यांचा, या वैशिष्ट्यांचा, या विषयाच्या वैशिष्ट्यांचा,
विचार करावा आणि त्या आधारावर लोकप्रशासन या विषयाचा या ठिकाणी वैकल्पिक विषय म्हणून स्वीकार करायचा किंवा निवड करायची की नाहीये हे आपण ठरवू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 सेशनातून असणारं जे काही वर्णात्मक स्वरूप आपण कसं असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून या वर्णात्मक स्वरूपामध्ये सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयाचं जे काही मार्गदर्शन आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आगामी कालखंडात सुद्धा राज्यसेवा 2025 सेशनातून जे काही वर्णात्मक स्वरूप आता सुरू होणार आहे त्या दृष्टीने आपले आन्सर रायटिंगचं लेक्चर असो किंवा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 असेल किंवा एक प्रकारे वैकल्पिक विषय लोकप्रशासन याबाबतचं जे काही मार्गदर्शन आहे ते सतत आपलं होत राहणार आहे आणि विशेषतः आपण अधिकाधिक भर जो काय तो आन्सर रायटिंगवर देणार आहोत. आन्सर रायटिंग करत असताना पहिल्यांदा आपलं पहिलं लेक्चर आन्सर रायटिंगचं जे आहे ते आन्सर रायटिंगचं स्वरूप नेमकं कसं असलं पाहिजे, आन्सर रायटिंगचे असणारे जे काही घटक आहेत ते घटक कसे आपण विचार घेतले पाहिजे यावर असणार आहे आणि नंतर मग आपण प्रश्न प्रत्यक्षात घेऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या वर्णात्मक स्वरूपामध्ये कशा प्रश्न अपेक्षित आहे याही बाबतची चर्चा करणार. मग ती सामान्य अध्ययनाच्या दृष्टिकोनातून असो किंवा वैकल्पिक विषयाच्या दृष्टिकोनातून असो अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत आणि अधिकाधिक प्रश्नांची उत्तरं जी काय ती कशी सोडवता येऊ शकतील याच्यावर सुद्धा भर द्यायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा जाताना आपल्या सर्वांना विनंती की आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या युट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा देखील व्हिडिओ जे कोणी विद्यार्थी राज्यसेवा 2025 सेशनातून तयारी करणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ जो काय तो पोहोचवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. एवढंच नव्हे तर या संबंध माहिती जर आपल्याला पीडीएफ हवी असेल तर या पीडीएफला प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्च करण्यासाठी @PolitiForYou या लिंकला सर्च करून आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि ही पीडीएफ जी आहे या आजच्या संबंध व्हिडिओ मधल्या माहितीची ती प्राप्त करू शकता. म्हणून @PolitiForYou या लिंक थ्रू आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या संबंध माहितीसह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय. धन्यवाद.